नमस्कार, सुनेत्रा ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत PNG ज्वेलर्स यांच्या डायमंड शाखेमध्ये, जी लक्ष्मी रोड वरती आहे आणि इथे आपण सर्व डायमंड कलेक्शन एक्सप्लोर करणार आहोत। सो भक्तिताई, तुम्ही आम्हाला आज इथे काय काय दाखवताय? डायमंड मध्ये तुम्हाला इयरिंग, नेकलेस, मंगळसूत्र, ब्रेसलेट, बँगल, परत चेन पेंडंट, अच्छा, सगळ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल। अच्छा, आपण बघूयात। हो ना, हा संपूर्ण सेट आपण बघू शकतो डायमंडचा, अतिशय सुंदर आहे, मस्त। आणि याला मागे रोज गोल्ड मध्ये चेन केलेली आहे, बरोबर, वाढवण्यासाठी, मस्त। आणि खूप गोड असे इयरिंग्स आहे ह्याच्यावरती, आणि अंगठीचं पॅटर्न तर आपण बघू शकतो, खूपच छान आहे। हे सुद्धा बघा, वेगळं युनिक असं पॅटर्न आहे। हा, हे चेन प्लस असं गळ्यातलं, म्हणजे चेनचाही लुक आहे त्याला, आणि तुम्ही चेन पेंडंट आणि नेकलेस बोथ यूज करू शकता। आणि हे वरती इयरिंग्स आहेत त्याचे, आणि त्यामध्ये हा छोटा छोटा एक डायमंड लावलेला आहे, छोटे डायमंड दिलेले आहेत, खूप त्याच्यामुळे लुक चांगला दिसतो त्याचा। बरोबर, हे सुद्धा आपण ब्रेसलेट बघू शकतो, अगदी डेलिकेट नाजूक ब्रेसलेट आहे, डेलीला पण तुम्ही यूज करू शकता ते। हो, खूपच छान। आणि लॉक सिस्टम इतकी चांगली आहे की ते पडण्याची पण काही भीती नाही। कानातले पण अगदी सुंदर आहे, हो, तुम्ही कशावर पण यूज करू शकता। बरोबर बरोबर, आणि लटक तर सुंदर आहे, त्यामुळे त्याचं जे डायमंडच्या शाईन मुळे असं ते हवंसं वाटतं। हो, बरोबर, मस्त। हाही आपण एक सेट बघू शकतो डायमंडचा, अतिशय सुंदर असं, अशी वेल बुट्टी सारखं एक पॅटर्न तयार केलेलं आहे। चोकर सेट हा जवळ येईल गळ्याच्या, बरोबर, मस्त। आणि मस्त इयरिंग्स आहेत, खूप सुंदर असं ब्रेसलेट पण बघू शकतो आपण, आणि बँगल्स, वा। आणि हाही एक पेंडंट प्लस इयरिंग असं सेट आहे, ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, आणि मस्त अशी फिंगर रिंग। हेही पॅटर्न एकदम छान आहे। हा जो रेड, रेड जो आहे हा पण स्टोन आहे का काय? हा, म्हणजे एक प्रेशर स्टोनच आहे तो पण। अच्छा, पण तो चोकर टाइप आहे, तो अगदी गळ्याभोवती बसणार आहे तुम्हाला, म्हणजे अगदी गळ्यालगत, पण दिसायला पण खूप सुंदर आहे। हो, बरोबर, त्याची डिझाईन अगदी वेगळी आहे, आणि डायमंड मध्ये हा प्रकार पहिल्यांदा आलेला आहे। अच्छा, हे बघा, अतिशय सुंदर, मस्त, खूपच गोड आहे। आणि हे बॅक साईडला आहे ना, असं गळा भरून दिसण्यासाठी जो रोज गोल्डचा पॅटर्न हे मागे लावलेले आहे, चेन कम ती डिझाईनच दिलेली आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतंय, बरोबर। आणि हा सुद्धा बघा पेंडंट आणि इयरिंग्स, मस्त सेट आहे हा पण डायमंडचा। पुन्हा हे ब्रेसलेट अतिशय सुंदर आपण बघू शकतो, साईडने सुद्धा डायमंड आहेत। बँगल्सचा सुद्धा हा प्रकार खूप छान आहे, अंगठी आहे अतिशय सुंदर, आणि या सेट वरती जे कानातले हे खूप सुंदर आहे, म्हणजे डेली यूजला सुद्धा हे वापरू शकतो आपण। चोकर असेल तर काय अजून बघायला, मुद्दामून नाजूक कानातले दिलेले आहेत, चोकर हेवी आहे, चोकर हेवी आहे त्यामुळे, बरोबर, खूपच सुंदर आहे। अप्रतिम असा हा सुद्धा सेट गोळ्याजवळ खूप सुंदर दिसेल, ग्रीन कलरचा स्टोन सुद्धा खूप छान वापरलाय, अंगठी आणि इयरिंग्स सगळाच प्रकार आहे। इथे सुद्धा अंगठी आहे, मस्त सुंदर अशा बांगड्या, आणि हा ब्रेसलेटचाही प्रकार बघा, अतिशय नाजूक असा, खूप गोड आहे। हे सुद्धा प्रकार फार आवडले मला इथले, जे छोटा स्टोन इथे साईडला लावलेला आहे, छोटा डायमंड इथे साईडला लावलाय, हा प्रकार खूप गोड आहे, ती सुंदर दिसतात, मस्त। आणि हे नाजूक आणि काहीतरी वेगळं असं, काही कस्टमरला जास्त हेवी नेकलेस नको असतो, बरोबर, हा पॅटर्न द्यायला मला, बरोबर, आम्ही तर हे सजेस्ट करतो, बरोबर, मस्त। फिंगर रिंग्सची पण बरीच व्हरायटी, हे जेंट्स मधले, जेंट्सचे, बरोबर। आणि यात सुद्धा बघू शकतो आपण जेंट्स मध्ये पण, नवरत्नामध्ये पण आहे, नवरत्नांमध्ये आहे, वा, मस्त। आणि स्क्वेअर शेप असल्यामुळे खूप छान, खूप सुंदर दिसतं। आणि ह्या सुद्धा आपण इथे बघू शकतो, ह्या सुद्धा कपल रिंग मध्ये आपण करू शकतो। हो, कपल रिंग मध्ये बनवू शकतात, पण कपल रिंग मध्ये मोस्टली येतात ते बँड मध्येच येतात, ते दिसायला छान। किंवा हे सिंगल रिंग बघितली असेल, सिंगल डायमंडची, यात सेम कपल रिंग पण येते, अच्छा, तसं मेक टू ऑर्डर आपण करू शकतो, बरोबर। आणि एंगेजमेंट रिंग मध्ये सिंगल डायमंडची जास्त ट्रेंड आहे, हो, बरोबर। सगळे पॅटर्न वेगवेगळे आहे, जे आपण म्हणत असतो की जेंट्स मध्ये काही व्हरायटी नसते, तर बघू शकतो आपण इथे भरपूर व्हरायटी जेंट्स मध्ये आहे। जेंट्स फिंगर रिंग, हे सगळी ज्वेलरी डायमंडची 18 कॅरेट मध्येच येते, अच्छा, आणि आपलं क्लॅरिटी पण तुम्हाला विवेस एफजी इयर। आता यात हा रोज गोल्ड दिसतोय, बरोबर, आणि हा येलो गोल्ड आहे, तुम्हीच फरक बघितला असेल, लगेच कळतो, रोज गोल्ड खूप सुंदर दिसतो, रोज गोल्ड खूप सुंदर दिसतो, डायमंडचा ऍक्च्युअली लुक त्याच्यात कळतो आपल्याला। आणि रोज गोल्ड मग फिनिशिंग जाते का ती नंतर, का नाही? नाही जात, तसंच राहणार, तसंच राहणार।
आणि कॉस्टही सेम तशीच गोल्डची 18 कॅरेट हे रोज गोल्डच असतं आणि येलो मध्ये घेतलं तरी ते हे 18 कॅरेटच असतं. आणि येलो आणि रोज गोल्डचा भाव सेम असतो? सेम असतं, एकच आहे, 18 कॅरेट मध्येच केलेले, फक्त ह्याला फिनिशिंग मध्ये प्रॉपर रोज गोल्ड मध्ये कॉपर टाकून हा बनवलेला असतो. आणि अंगठ्यांच्या किती पासून वजन आहे साधारण? आता ही जेंट्स घेतली तर 7-8 ग्रॅम पासून आहे, लेडीज घेतली तर 2-2.5 ग्रॅम पासून स्टार्ट होते. बरोबर. या इथे काही लेडीजच्या आहेत, आपण बघू शकतो. खूप सुंदर अशी नाजूक व्हरायटी आहे इथे पण. ते सुद्धा लेडीज फिंगर रिंग मध्ये जे डायमंड कलेक्शन आहे ते खूप सुंदर आहे ना. हाही पॅटर्न खूप वेगळा आहे, हा अजून वेगळा त्यापेक्षा. सगळे पॅटर्न एकाहून एक वेगळे वेगळे आहेत. वा, इथे कलर डायमंड सुद्धा वापरलेले आहेत बरोबर. हा जो पर्पल आहे हा पण वेगळाच प्रकार आहे ना, आणि हा पण एकदम वेगळं केलेलं आहे. बघू शकतो आपण 2 कलर मध्ये ही वापरली गेलेली आहे. बँड टाइप केलेलं आणि 2 कलर घेतले. सुंदर मस्त कलरफुल सुद्धा एक वेगळी कन्सेप्ट आहे. खूप छान दिसतंय ते पण. ही रिंग पण आपले पोस्टर पीस आहे ग्रीन. हो का? बरं बरं. ही सुद्धा प्रचंड छान दिसते, अगदी जबरदस्त, हात भरून दिसते. एक सिंगल रिंग घालायची सुंदर वाटते, हाताचा शोच वेगळा. तो या मोठ्या किती पासून आहे? मला एक मोठीचा अंदाज सांगा. मोठ्या घेतला 2-2.5 लाखापासून स्टार्ट होते. आणि लहान साधारण सगळ्यात लहान किमतीची 30-40 हजार. 30-40 हजार ते 2-2.5 लाखापर्यंत, किंवा त्यापेक्षाही जास्त हेवी हवं असेल तर अजूनही त्यातही व्हरायटी मिळणार. बँगल्स मध्येही भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे है ना, मस्त. आणि हे सुद्धा यातही ग्रीन स्टोन, रेड स्टोन असे बरेच प्रकार केलेले आहेत. आणि यातही साईज मिळून जातात का? हे सुद्धा स्क्रू फिट आहे? स्क्रू असतात त्याला, लॉक असतात, त्यामुळे तो हा साईज कुणालाही स्टँडर्ड साईज असतात, हे कुणालाही येऊ शकतात. अच्छा, मस्त. आणि यातही बघा मस्त पॅटर्न केलेलं आहे, रोज गोल्ड प्लस असे डायमंड, तो मस्त केलंय हे. आणि ही ज्वेलरी अशी आहे ना की ही गोल्डन लुक वाली साडी असो की सिल्वर लुक वाली, दोन्ही याच्यावरती छान दिसणार. मस्त. हा सुद्धा पॅटर्न अतिशय सुंदर आहे, हा पण अप्रतिम दिसतोय. हे सुद्धा बघा रोज गोल्ड प्लस डायमंड, हा खूपच मस्त वाटतोय हा पॅटर्न. म्हणजे अगदी खूप डायमंडही नाही आणि खूप गोल्ड पण दिसतंय, डायमंड दिसतंय, फॅन्सी कटचे डायमंड यूज केल्यामुळे त्याचा लुक पण छान आलाय. या किती पासून मिनिमम रेंज काय याची? या 7-8 लाखापासून स्टार्टिंग आहे पेअर. आणि मॅक्झिमम 4-5 लाख. पण ज्याला डायमंड कमी हवे असेल, मध्ये मध्ये डायमंड पूर्ण गोल्ड पण दिसायला पाहिजे, डायमंड पण, बरोबर, ते 4-5 लाखापर्यंत येते. आणि साधारण आता ही किती पर्यंत जाणार? मोठी ही 12-13 लाखापर्यंत जाणार. सुंदर असं हे कलेक्शन आपण बघू शकतो डायमंडचं. ही ब्रेसलेटची पण व्हरायटी खूप सुंदर आहे आपल्याकडे. हा सुद्धा ग्रीन पॅटर्न मध्ये, ग्रीन जे मला स्पेशली आवडत आहे, ज्याच्यामध्ये रंग वापरले डायमंड मध्ये आपण. पण एक लुक आहे ना, अगदी असं खूप चमक नाही, पण एक वेगळा लुक येतोय जर त्याच्यामध्ये रंग कोणताही वापरला असेल आपण डायमंडचा. तर हे सुद्धा खूप छान आहे, जेंट्स ब्रेसलेट बरोबर. हो, हा मस्त. हा सुद्धा पॅटर्न एकदम वेगळा आहे. अशाच पॅटर्नची अंगठी पण असते बरोबर, तर असं आपण पॅटर्न बनवून पण घेऊ शकतो, ब्रेसलेट प्लस अंगठी. आणि नेकलेसही असा केला तर होऊ शकतो, एक पॅटर्न मस्त तयार. हा वरचा सेट सुद्धा अप्रतिम आहे, आपण बघू शकतो. छान. हाही सिंगल स्टोन मध्ये आणि 3 लेअर मध्ये, आपल्याला 1 लेअर मध्ये हवी असेल तसं पण आपण घेऊ शकतो. हाही अतिशय सुंदर आहे प्रकार, मस्त. वा, हाही अप्रतिम डिझाईन, सगळ्या डिझायनर पीस आहे. त्याच्यामुळे लुक खूप सुंदर दिसतो त्याचा. बरोबर, खूपच छान. यात ब्लॅक स्टोन आहे का ब्लू आहे? हा ब्लू आहे. दिसताना तो लांबून ब्लॅक दिसतो, पण ऍक्च्युअली ब्लू सफायर टाइप आहे. इथे वरती आपण बघू शकतो नेव्ही रियल नाहीये ब्लू सफायर. अच्छा, हा सुद्धा एकदम हेवी रेंज मध्ये. हा ब्रायडल नेकलेस म्हटल्यावर तर हे घेऊ शकता. बरोबर, मस्त. हाही बघा अप्रतिम असा सेट आहे, खूपच छान. हा तर अगदी ब्रायडल, म्हणजे ब्रायडल लुक वेगळंच येणार. हा नवऱ्या मुलीसाठी खास बनवलेला आहे. हा पीस मध्ये खूप सुंदर आहे, मोराच्या पिसासारखे ते डायमंड आहे. बरोबर. आणि ह्याला हँगिंग खूप सुंदर प्रकारे दिलेलं आहे. ग्रीन आणि ग्रीन कलर आणि डायमंड व्हाईट कलर खूप सुंदर दिसतोय त्यात. आणि त्याच्या अगदी भरगच्च दिसेल. बांगड्या पण, बांगड्या मॅचिंग आहे, इयरिंग्स मॅचिंग आहे, खूपच सुंदर. हा सिंगल डायमंड असलेला जो आता मी घातलेला आहे, सगळ्यांचा ड्रीम म्हणतात ना डायमंड, की माझा एक ड्रीम आहे की सिंगल डायमंडचा नेकलेस, तसा हा आहे. बरोबर. हा सुद्धा प्रकार आपण बघू शकतो, खूप सुंदर असा हा आहे.
मस्त. आपण खूप सुंदर आहे पीस. वाव ब्युटिफुल. त्याला पिंक सफायरनी हे केलेलं आहे. एक डिझायनर पीस म्हणून खूप छान. बरोबर, खूपच सुंदर. हे कलेक्शन खूप सुंदर आहे. इयर रिंग स्पेशली ना सगळे वेगळे आहेत है ना. हो हो मस्त, खूपच छान. ब्युटिफुल. हा सुद्धा ग्रीन कलर. ग्रीन तो पण पोस्टर पीस आहे आपला. हो ना, हिनाचा पीस म्हणतात त्याला. हा 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 मस्त. हाही अतिशय सुंदर असा आहे. मस्त लुक आहे सगळ्या पॅटर्नचे. सो इथे भरपूर व्हरायटी तुम्ही इयरिंग्सची दाखवत आहात. मस्त सर्व कलेक्शन आहे. सो इथून आपण सुरुवात करूयात. खूप छान असे नाजूक डिझाईन आहे, आपण बघू शकतो. सगळे रिअल डायमंड आहे. रिअल डायमंड आहे. अच्छा. आणि किती ग्रॅम पासून ह्याचं वजन असतं? 2-2.5 ग्रॅमचे असतात. 1-1.5 ग्रॅमचे पण असतात. डायमंडची क्लॅरिटी पण आपली अगदी सुपर आहे. VVS FG आहे. आणि डायमंडची काय कॉस्ट असते साधारण? डायमंडची कॉस्ट घेईल तसं असतं, कॅरेटवर असतं. पर कॅरेट असतात, सेंट असतात, त्याच्यावर डिपेंड असतं. कमीत कमी इयरिंग्स घेतले तर तुम्हाला 40-50 हजारापर्यंत छान डायमंडचे इयरिंग्स येतात, की ते तुम्ही डेली यूज पण करू शकता. बरोबर. हाही अतिशय सुंदर. हा पण सुंदर पीस आहे अगदी. बरोबर, म्हणजे वेगळा बघायला मिळेल तुम्हाला. त्याच्यात आहे ना मार्की शेपचे डायमंड यूज केलेले आहेत. सगळे EF क्लॅरिटीचे डायमंड आहे. आपण डायमंडची क्लॅरिटी ठेवताना अगदी जसं 24 कॅरेट सोनं तसं डायमंडची क्लॅरिटी पण अगदी आपण चांगली ठेवतो. अच्छा. आणि याच्यामध्ये बघू शकतो आपण ग्रीन असे स्टोन. हे एमरल्ड वगैरे आहेत? एमरल्ड नाहीये, हे प्रेशर स्टोन आहे. आणि त्याच्यामध्ये ग्रीन रेड असे कलर आहेत. बरोबर. तर आपल्याला रंग सुद्धा पाहिजे तसे मिळतात. की डायमंडला ते दिसतात, डायमंड मध्ये एकत्र आले तर ते छान दिसतात. हे डिझाईन आपण बघू शकतो. अतिशय सुंदर आणि दिसताना सिंगल डायमंड दिसतो. ऍक्च्युअली तो सिंगल डायमंड नाहीये पण. अच्छा. हा बरेच त्याच्यामध्ये जवळून बघितल्यावरती कळतं छोटे छोटे बरेच डायमंड त्याच्यामध्ये लागतात. सुंदर. याची पण डायमंडची सुद्धा 70% रिटर्न? नाही, 100%. 100%. डायमंडची 100% एक्सचेंज आहे. त्याच्यामुळे कस्टमरला घेताना पण अगदी. आणि करंट रेटने कधी कस्टमर 2-3 वर्षांनी आलं तर ऑलमोस्ट रेट वाढलेला असतो त्याचा. तर वाढलेल्या रेटनेच त्याचं कॅल्क्युलेशन आपण करतो. म्हणजे आपण जी म्हणतो की सोन्यामध्येच इन्व्हेस्ट करा फक्त, कारण त्याचं रिटर्न मिळतात. पण डायमंड मध्ये सुद्धा आपण घेतलं तर 100% आपल्याला रिटर्न आहे त्याच्यामध्ये. बरोबर. सो यातही इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत. भाव वाढला असेल तर आपल्याला वाढीव भावाने मिळणार आहे. सेम जसं सोन्याचं असतं तसंच. सोनं कसं तुम्ही घेऊन फक्त तिजोरीमध्ये कपाटमध्ये ठेवू शकता. पण डायमंडचं कसं डेली यूज केलं तुम्ही, 4 लाखाची वस्तू जरी रोज घातली ज्वेलरी तरी तुम्हाला कोण विचारणार नाही किंवा कोणाचं जास्त लक्ष जाणार नाही. बरोबर. त्यामुळे सेफही आहे. सेफ पण आहे, हाऊस पण आहे, हिरा आहे, सदा केली एक आठवण पण आहे. बरोबर बरोबर. सो सुंदर हे कलेक्शन आहे. मस्त. ही बरीच व्हरायटी आपल्याकडे आहे डायमंड मध्ये. हाही सुंदर असा बघा पिंक स्टोन आहे, हँगिंग आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतं. हो वा. हे बघा, कुणालाही हा छान दिसेल पीस. मस्त. आणि डायमंड जे लावलेत पिंक सफायर दिलाय त्याला मध्ये आणि डायमंड दिलेत रिअल डायमंड. हाही पॅटर्न आपण बघू शकतो. अतिशय सुंदर आहे. ओव्हल शेप मध्ये नाजूक, सगळी व्हरायटी नाजूक आहे. हा 1 स्टोन वाटतो हा पण सिंगल, पण हा नाहीये 1 स्टोन. हा सिंगल स्टोन नाहीये. हा चॅनल सेटिंग मध्ये त्याचं सेटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे पडण्याची वगैरे शक्यता नाहीये. हे असं 3D इफेक्ट आहे बघा. ह्याला थोडंसं हँगिंग दिलेलं आहे अगदी. हे बघा, हे छोटंसं हँगिंग आहे, लाईट हँगिंग पण दिसते सुद्धा. डान्सिंग डायमंड आपण म्हणतो ना त्या टाईप मध्ये दिलेला आहे. बरोबर. सुंदर. ही पॅटर्न आपण बघू शकतो. मस्त असं अगदी छोटे छोटे 9-10 वर्षाच्या मुलीसाठी घालण्यासाठी पण अगदी छान आहेत हे. बरोबर बरोबर. मस्त. पण छान. हाही बघा किती गोड प्रकार आहे है ना. हा पण छान आहे. हाही सुंदर. हा पण सुंदर आहे. सुंदर. खूपच सुंदर अप्रतिम कलेक्शन आहे. आपण सगळं बघू शकतो. हे बघा, ही छोटीशी कुडी आपण जुन्या काळी साऊथ म्हणायचं ना, कुडी दाखवा. बरोबर. तर ह्याच्यामध्ये खरं डायमंडचा लुक दिसतो. ही कुडी आणि ही कुडी ह्याच्यामध्ये थोडासा साईज मध्ये तुम्हाला हवी ती साईज मिळते. ही साईज घेतल्या 25 लाखापर्यंत तर लाखापासून चालू आहे. अच्छा. हो. अरे पण ह्याला जास्त आहे. डायमंडची खरी डिझाईन ह्याच्यात ओळख पडते. अच्छा. पण त्यात उठून दिसतो सिंगल. आणि ह्याच्यात प्रत्येक डायमंड आहे ना, हा सिंगल एक वापरलेला असतो, एक यूज केलेला आहे ह्याच्यात. अच्छा. अतिशय सुंदर. मस्त. इथे सुद्धा काही छोटे असे सिंगल स्टोन मध्ये सिंगल डायमंड आहेत. सिंगल डायमंड साठी खूप महाग असतो. अच्छा. पण दिसायला अगदी रिच वाटतं. तो कसाही यूज करा तुम्ही. सिंगल डायमंड मधला हा प्रकार खूप गोड दिसतो. आणि इथे सुद्धा आपण बघू शकतो. हाही अतिशय सुंदर बघा. हा फुलांचा प्रकार, त्याची चमक बघा, खूप सुंदर. हा कितीचा आहे सिंगल डायमंड तुम्ही सांगा? साधारणतः तुम्हाला 24 लाखापर्यंत बसेल. अच्छा. 24 लाखाचं हा सिंगल डायमंड 24 लाखाचा आहे.
मस्त. सो हे सुद्धा बघा पॅटर्न हे खूप चालतात सध्या, खूपच सुंदर आहे हा सुद्धा प्रकार. शिवाय आता हे हँगिंग मध्ये आपण बघू शकतो प्रकार, खूप छान असे हे हँगिंगचे प्रकार आहेत, अतिशय सुंदर बघू शकतो आपण. हे बघा हे आणि हँगिंग असल्यामुळे त्याची चमक अजूनही उठून दिसते. हा सुद्धा एमरल्ड आहे का? एमरल्ड नाही, कलर स्टोनच आहे. अच्छा. प्रत्येक सगळ्यांना एमरल्ड चालतो नाही चालत किंवा रुबी चालतो, हे राशीचे स्टोन असतात मग असे आपण सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे जर कस्टमरला रिक्वायरमेंट असेल तर मला तुम्ही द्या रिअलच पाहिजे मला, तर मेक टू ऑर्डर देऊ शकतो आपण. आणि हा ब्लू स्टोन आहे. ब्लू स्टोन आहे बरोबर. हे आपण बघू शकतो, हे सुद्धा रेड स्टोन आहे. हा सुद्धा सिंगल स्टोन आहे. मग हाही कॉस्टली आहे? नाही 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 का? हा कलर स्टोन मध्ये आला. अच्छा. हा जेव्हा सिंगल डायमंड घ्याल, सिंगल डायमंड 100 सेंट म्हणजे 1 कॅरेट. बरोबर. तसा 1 कॅरेटचा डायमंड घेतला तर तो महाग जातो, पण जेव्हा तुम्ही सेंट मध्ये घ्याल तो कमी जातो. अच्छा, ओके. म्हणजे हे गणित आहे त्याचं. हो. सो हाही बघू शकतो, खूप सुंदर अशी याला शाईन आहे. आणि डायमंड महाग असतात असं काही नाही. 25-30 हजार पासून टॉप्स तुम्ही पाहिलेत, पण बघायला आता. सो यातही हा ब्लू वापरलेला आहे, खूप छान दिसतोय कलर तो. यातही ग्रीन वापरलाय, पिंक शेड वापरला आहे. हा सुद्धा अतिशय सुंदर असा डिझायनर पीस म्हटला तरी चालेल, खूप सुंदर आहे, वेगळा आहे खरंच. आणि आपण फिरवल्यावर बघू शकतो त्याची जी शाईन आहे, अतिशय सुंदर. हाही अप्रतिम आहे बघा, मस्त. इथे सुद्धा काही हँगिंगचे प्रकार आपण बघू शकतो. ह्याला बघा तुम्ही मस्त असं डायमंड प्लस मध्ये हे हँगिंग आहे आणि पुन्हा गोल्डचा त्याला लुक दिलेला आहे. हो, अतिशय सुंदर बघू शकतो आपण, मस्त. हा सुद्धा प्रकार तसाच अतिशय सुंदर आहे. इथे सुद्धा डार्क ब्लू कलर, डार्क ब्लू कलर आहे. 90% रोज गोल्ड मध्येच आहे. इथे आपण पेंडंट आणि इयर रिंग्स असे सेट बघतो. पेंडंट सेटचा सेट आहे. वा, मस्त. हाही पिंक कलरचा खूप सुंदर दिसतो इथे, आणि त्याला अशी अप्रतिम अशी डिझाईन केलेली आहे. सेम मार्केट शेप मध्ये डायमंडचा लुक दिसतो. फॅन्सी कटचे डायमंड असल्यामुळे अजून त्याचा लुक सुंदर दिसतोय. ही बघा युनिक डिझाईन आहे, ग्रीन कलर वापरला, पूर्ण वेस्टर्न आहे. तुम्ही म्हणजे काही न घालता फक्त तेवढं घातलं तरी खूप छान दिसेल. बरोबर. हाही बघा खूप अप्रतिम असं हे पण कलेक्शन आहे. हाही मस्त प्रकार आहे. शिवाय रोज गोल्डची चेन वापरली आहे. बरोबर. कोणती ज्वेलरी वेअर करायची गरज नाही, फक्त पेंडंट सेट यूज केला किंवा वेअर केला तर खूप छान दिसेल तो. आणि हे किती पासून सुरू होतात साधारण? तुम्हाला 1,00,000-1.5 लाख पासून स्टार्ट होतात. अगदी छोटे घेतले मुलींसाठी, कॉलेजच्या मुलींसाठी, तर तसं आपण छोटं जसे टॉप्स मगाशी बघितले त्याच्यावर पेंडंट ऑर्डरनी करून देतो, पेंडंट सेट करून देतो. तो अगदी तुम्हाला 70-80 हजार पर्यंत चालतो. आता सोन्याचा रेट एवढा वाढलाय, त्याच्यामुळे थोडंसं सोनं जास्त आल्यामुळे रेट वाढतो. बरोबर. हाही सेट आपण बघू शकतो, मस्त असं याचं 3D इफेक्ट आलेला आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसतोय. ही मंगळसूत्र कलेक्शन आहे आपलं. बरोबर. मंगळसूत्र कलेक्शन मस्त, खूपच सुंदर आहे. हे आपण त्यात नाजूक बघू शकतो. हो, नाजूक अगदी मुलींसाठी छोटंसं लागतं. बरोबर. यातही अगदी 2 काळे मणी आहेत. अगदी काळे मणी पण नको असतात काहींना, चेन हवी असते, तर हे असं पण यूज. आणि हे सुद्धा रोज गोल्ड मध्ये सगळं आहे. खूपच गोड असं डिझाईन आहे. आणि रोज गोल्डची चेनची चमक आहे ना, ती खूप सुंदर दिसते. हा सुद्धा प्रकार अतिशय सुंदर आहे. आणि ह्या चेन नाजूक नाहीयेत. 18 कॅरेट मध्ये असल्यामुळे 18 कॅरेट असल्यामुळे तुम्हाला टिकायला अगदी चांगल्या आहेत. आता हे मंगळसूत्र मी 4-5 वर्ष झाले यूज करते. अच्छा, तुम्ही घातलेलंच. बरोबर. काही प्रॉब्लेम नाहीये त्याला. चेनला असं समोरच्या कस्टमरला असं वाटतं की नाजूक आहे, घ्यावं की नाही, पण तसं काही प्रॉब्लेम नाही. 18 कॅरेट सोन्यामुळे मध्ये केल्यामुळे त्याचा लुक चांगला दिसतो, टिकण्यासाठी पण चांगलं आहे. बरोबर. यात पोवळे पण घातलेले, पोवळे पण आहे. सो ग्रीन कलर, रेड कलर असे सगळे वेगवेगळे रंग वापरून सुद्धा तयार केलेले आहेत. हे जे हेवी दिसतंय हे लॉंग आहे का शॉर्टच आहे? पण हे बघा, हे शॉर्टच मंगळसूत्र आहे, पण काहींना डायमंड चालू आहे की नेकलेस टाइप पण होऊ शकतो हा. बरोबर. आणि त्याचा लुकही हेवी दिसतो, पण खूप सुंदर आहे. काहींना अगदी नाजूक नाही आवडत, त्यासाठी हेच मंगळसूत्र आपल्याला तुम्हाला लॉंग पाहिजे असेल तर लॉंग पण आपण करेल, किंवा शॉर्ट पाहिजे असेल तर शॉर्ट पण करता येईल. बरोबर. हाही बघा पेंडंटचा प्रकार खूप सुंदर आहे. सगळेच एक से एक वेगळी व्हरायटी आहे, कोणतंही कॉमन नाहीये. बघू शकतो आपण पॅटर्न, खूपच सुंदर. हाही बघा एकदम वेगळा प्रकार आहे. सो ह्याची सुरुवात कितीपासून आहे तुम्ही सांगू शकाल? याची 1-1.5 लाखापासून स्टार्टिंग आहे. अच्छा. वजनानुसार सोनं असतं, डायमंड असतात, त्यानुसार सुंदर असं हे कलेक्शन आहे. आपण बघू शकतो. शॉर्ट मंगळसूत्र पण यूज करू शकता तुम्ही. पेंडंट आहे, मंगळसूत्र पेंडंट आहे. लॉंग मंगळसूत्र पेंडंट म्हणून हे यूज करू शकता तुम्ही. बरोबर. आणि भरपूर व्हरायटी आहे यात सुद्धा. ग्रीन आणि रेड कलर पण वापरलेला आहे. सो मस्त एकदम सगळीच व्हरायटी. हाही प्रकार खूप सुंदर आहे.
इव्हन हे आपण चेन मध्ये घालू शकतो. हे पेंडंट कसे तुम्ही इथपर्यंत लेंथला घातले तरी खूप सुंदर दिसतात. अगदी यात कलर स्टोनचे ऑप्शन आहेत. ग्रीन कलर, रेड कलर, ब्लू कलर पण तुम्ही घेऊ शकता किंवा तिन्ही कलर चेंज पण कलर स्टोन पण चेंज करू शकता. आणि वाटी मण्यांचे सुद्धा वाटी मण्यांचे पूर्वी फक्त 2 वाट्यांचे यायचे, पण आता वाटी मण्यांचे बघितले असेल तर भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे. त्याच्यात तुम्हाला एमरल्ड, रुबी किंवा डायमंड मध्ये, रोज गोल्ड मध्ये पण डायमंड वाटी मणी मिळतात. हे सगळे 18 कॅरेट मध्ये, 18 कॅरेट ज्वेलरी हॉलमार्क. खरी किंमत डायमंडची आहे. खरी किंमत डायमंडची आहे आणि ती आपल्याला 100% रिटर्न मिळणार आहे. त्यामुळे लॉस कोणताही नाहीये. म्हणूनच आता डायमंड कडे सुद्धा बरेच लोक वळले आहेत की आपल्याला तिथे 100% कॅश हे आहे, रिटर्न आहेत त्याचे. रिटर्न म्हणजे आपली पॉलिसी 100% एक्सचेंज आणि 90% कॅशबॅक. अच्छा, पण ते पण चालू रेटने मिळतं तुम्हाला. अच्छा, म्हणजे त्यात फायदा होणार आहे जर रेट वाढला असेल. आणि आपण बघतोय डायमंडचं पण रेट वाढत चालले सोन्याचे, त्यामुळे तुम्ही आजही खरेदी केली तुम्हाला पुढे फायदा होणार. नक्की नक्की. सो मस्त कलेक्शन आहे हे सगळं. आपल्या लक्ष्मी रोडच्या ब्रांचला नक्की भेट द्या. डायमंड सेक्शनला आता नवीन व्हरायटी आलेली आहे. नवीन हे आले, नेकलेस आले, टॉप्स आले. अक्षय तृतीयाची आपली ऑफर पण आहे. 100% अप टू 100% आहे, डिस्काउंट आहे. हा सुद्धा मंगळसूत्र आहे, नेकलेस आहे. मस्त नेकलेस खूप छान. हो हो, हे मंगळसूत्र पण छान आहे. आणि आता हे मध्ये ब्रोच असलेलं मंगळसूत्र खूप चालतं, खूप मागणी आहे कस्टमरची. थोडंसं वेगळं काहीतरी लुक वेगळा येतो. आणि त्यावर सुंदर कानातले मस्त. हा वरचा सुद्धा सेट खूप सुंदर आहे डायमंडचा. त्याच्यावरती वाटी मण्यांचं मंगळसूत्र पण खूप सुंदर आहे. आणि कानातले बघा तुम्ही बघू शकता एकदम वेगळ्या प्रकारचे. ओनली कानातले वेअर केले तरी खूप छान दिसेल. नक्की. ते पण कानातले पाहिले तर तुम्हाला वेस्टर्न वर खूप सुंदर दिसेल. वेगळा शेप आहे त्याचा. मस्त. आणि हे नेकलेस हा अतिशय सुंदर. डायमंडच्या प्रेमात सगळेजण का असतात ते इथे आल्यावरती नक्कीच कळेल आणि तुम्ही भरपूर खरेदी पण करू शकाल. वा वा, खूप छान, अतिशय सुंदर. बघू शकतो हा पण सेट. कसं डायमंडचं मंगळसूत्र तुम्ही डेलीला युज करू शकता. सोन्याचंच तेवढ्या किमतीचं मंगळसूत्र जर 2 लाखाचं तर आपण 4 वेळा विचार करतो. बरोबर बरोबर, खरे. मस्त. म्हणजे हाऊस पण होती तुमची, इन्व्हेस्टमेंट पण होती. बरोबर. आणि जर एवढं महाग घेतलंय तर ते घालूनही होतंय. काही कस्टमरचा असा गैरसमज असतो की त्याची रिसेल व्हॅल्यू काही मिळत नाही. बरोबर. डायमंडची रिसेल व्हॅल्यू 100% मिळते तुम्हाला. बरोबर, तेच. तर थँक्यू सो मच भक्तीताई, तुम्ही आज इथे आम्हाला खूप सुंदर असं डायमंड कलेक्शन दाखवलं. थँक्यू सो मच. वेलकम मॅम. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.